number 6, animal classification. So in this chapter we are going to study history of animal classification, new method, system of animal classification, kingdom Animalia. The question is given in can you recall which criteria are used for classification of organisms. ऑर्गॅनिझम्सच्या क्लासिफिकेशनसाठी आपण कोणता क्रायटेरिया यूज करतो. तर बेसिकली ॲनिमल्सच्या ऑर्गॅनिझम्सच्या क्लासिफिकेशनसाठी कॉम्प्लेक्सिटी ऑफ सेल स्ट्रक्चर, बॉडी ऑर्गनायझेशन, न्यूट्रिशन, लाईफस्टाईल अँड फायलोजेनेटिक रिलेशनशिप्स या सगळ्या गोष्टींचा विचार हा केला जातो. अँड ऑन दीज पॉईंट्स किंवा ऑन दीज बेसिस ऑर्गॅनिझम्स आर क्लासिफाईड. Next paragraph. You have studied the classification of living organisms in earlier classes. The living organisms present around us are mainly plants and animals. We have studied the criteria of their classification. With the help of that, complete the following chart. तर अर्लियर क्लासेसमध्ये आपण लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सचा क्लासिफिकेशन कोणत्या क्रायटेरियावरती ते क्लासिफिकेशन केलेलं आहे या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केला. तर त्या क्लासिफिकेशनद्वारे आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की जे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स जे मॅक्झिमम नंबर्समध्ये आपल्या भोवती प्रेझेंट आहे ते म्हणजे प्लॅन्ट्स अँड ॲनिमल्स. पण या व्यतिरिक्तसुद्धा प्लॅन्ट्स आणि ॲनिमल्स यांच्या व्यतिरिक्तसुद्धा अदर लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आर ऑल्सो प्रेझेंट सराउंडिंग अस. म्हणजे जो क्रायटेरिया आपण अभ्यासलेला आहे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सचं क्लासिफिकेशन करत असताना त्या क्रायटेरियाचा उपयोग करून आपल्याला लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सचा क्लासिफिकेशन जो खाली चार्ट दिलेला आहे तो चार्ट कंप्लीट करायचा आहे. तर या ठिकाणी चार्ट आपण कंप्लीट केलेला आहे. नाऊ फर्स्ट लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. तर लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सचं जे स्ट्रक्चरल आणि फंक्शनल युनिट असतो त्याला आपण सेल म्हणतो. तर लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आर मेड फ्रॉम सेल्स. तर स्पेशली 2 types of cells are there, prokaryotic cells and eukaryotic cells. तर जे प्रोकार्योटिक सेल्स असतात त्यामध्ये प्रिमिटिव्ह न्यूक्लियस असतो आणि युकार्योटिक सेल्समध्ये वेल डेव्हलप न्यूक्लियस असतो. सो द ऑर्गॅनिझम मेड फ्रॉम प्रोकार्योटिक सेल्स, ऑल ऑर्गॅनिझम कम्स अंडर किंगडम मोनेरा. वाईल इन युकार्योट्स ज्यावेळेस हा क्लासिफिकेशन वेन सायंटिस्ट complete this classification, they came to know that the organisms made from eukaryotic cells, large variety of organisms are there. मग युकॅरियोट्स ऑर्गॅनिझममध्ये काही ऑर्गॅनिझम ओन्ली सिंगल युकॅरियोटिक सेलपासून तयार झाले होते. ते ऑर्गॅनिझम्सला युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स असं म्हणतात. अँड सम ऑफ द ऑर्गॅनिझम्स मेड फ्रॉम सो मेनी सेल्स, मोर दॅन 1 cells, such organisms comes under the multicellular organisms. So the organisms made from eukaryotic unicellular, all organisms belongs to the kingdom Protista. Then organisms जे मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स होते नंबर ऑफ सेल्सपासून तयार झालेले, आता त्या ऑर्गॅनिझम्सचं सुद्धा क्लासिफिकेशन डिपेंडिंग अपॉन द प्रेझेन्स ऑफ सेल मेम्ब्रेन. तर काही ऑर्गॅनिझम्सच्या सेलमध्ये ॲडिशनल कवरिंग होती ज्याला सेल वॉल म्हटलं जातं, आणि जी आउटर कवरिंग ओन्ली सेल मेम्ब्रेन आहे परंतु सेल वॉल अब्सेंट आहे अशा ऑर्गॅनिझम्सचं क्लासिफिकेशन प्रेझेन्स अँड अब्सेन्स ऑफ द सेल वॉल हा क्रायटेरिया घेऊन परत एकदा करण्यात आलं. सो द ऑर्गॅनिझम्स मेड बाय द सेल्स, युकॅरियोटिक सेल्स, बट देर इज absence of cell wall, then all organisms belongs to the kingdom Animalia. आणि जे ऑर्गॅनिझम्स युकॅरियोटिक सेलपासून तयार होत आहेत पण त्यांच्यामध्ये ॲडिशनल सेलवॉलसारखी आउटर कवरिंग राहते ते सगळे ऑर्गॅनिझम्स अगेन क्लासिफाईड ऑन द बेसिस ऑफ दिअर न्यूट्रिशन. तर काही ऑर्गॅनिझम्स असे होते की दे कॅन सिंथेसाइज दिअर ओन फूड मटेरियल, त्याच्यामुळे त्यांना ऑटोट्रॉफ्स असं म्हटलं गेलं. आणि रिमेनिंग ऑर्गॅनिझम्स विच डिपेंड्स ऑन अदर्स आर नोन ॲज हेटेरोट्रॉफ्स. मग ऑटोट्रॉफिक ऑर्गॅनिझम्समध्ये ऑल ऑर्गॅनिझम्स विच सिंथेसाइज दिअर ओन फूड मटेरियल, युकॅरियोटिक हॅव्हिंग सेल वॉल
असं स्ट्रक्चर असलेले जे ऑर्गॅनिझम्स आहे ते सगळे ऑर्गॅनिझम बिलॉंग्स टू किंगडम प्लॅन्टी. While the organisms made from eukaryotic cell having cell wall as their outer covering, but they are heterotrophs, they belongs to the kingdom fungi. So in this way we have completed the classification of living organisms. Again the next question is given, how the plants are classified. We have studied the plants classification in last year. It helps us to understand diversity of the plants around us. तर या ठिकाणी जो क्वेश्चन विचारला की प्लांट्सचं क्लासिफिकेशन, प्रिव्हियस इयरमध्ये आपण प्लांट्सचं क्लासिफिकेशन अभ्यासलं. तर प्लांट्समध्ये सुद्धा सो मेनी डायव्हर्सिटी आपल्या अवतीभोवती दिसून येते. तर स्पेशली डिपेंडिंग अपॉन त्यांचा जे बॉडी ऑर्गनायझेशन आहे, म्हणजे प्रेझेन्स ऑफ बॉडी पार्ट्स जसं लीव्स, स्टेम्स, रूट्स, हे जे डिफरंट बॉडी पार्ट्स असतात प्लॅन्ट्समध्ये, आणि त्याचबरोबर प्रेझेन्स ऑर अब्सेन्स ऑफ व्हॅस्क्युलर टिश्यू. तर प्लॅन्ट्सचं क्लासिफिकेशन ही स्पेशली व्हॅस्क्युलर प्लॅन्ट्स आणि नॉन व्हॅस्क्युलर प्लॅन्ट्स या दोन ग्रुपमध्ये केलं जातं. आता व्हॅस्क्युलर प्लॅन्ट्समध्ये अगेन सीड कंटेनिंग प्लॅन्ट्स असतात आणि सीडलेस प्लॅन्ट्स असतात. त्याच्यामुळे व्हॅस्क्युलर प्लॅन्ट्स अगेन क्लासिफाईड इन टू सीड प्लॅन्ट्स अँड सीडलेस प्लॅन्ट्स. आता जे सीड कंटेनिंग प्लॅन्ट्स आहे अगेन दे क्लासिफाईड इन टू द टू डिव्हिजन, जिम्नोस्पर्म अँड अँजिओस्पर्म. तर अशा पद्धतीने आपण प्लॅन्टचं क्लासिफिकेशनसुद्धा प्रिव्हियस स्टँडर्डमध्ये अभ्यासलं. यू मस्ट बी लुकिंग व्हरायटीज ऑफ ॲनिमल्स अराउंड यू. सम ॲनिमल्स आर टू स्मॉल whereas some are too big. Some animals are terrestrial whereas some are aquatic. Some animals crawl on the land, some swim in water whereas some fly in the air. तर आपल्या अवतीभोवती जे व्हरायटीज ऑफ ऑर्गॅनिझम्स आपण पाहतो, ॲनिमल्स पाहतो, तर त्या ॲनिमल्समध्ये सुद्धा भरपूर व्हरायटी आपल्याला दिसून येते. काही ऑर्गॅनिझम्स खूप जायंट शेपचे असतात, खूप मोठे असतात आकाराने, तर काही ऑर्गॅनिझम्स खूप स्मॉल आहेत ॲनिमल्स. काही ॲनिमल्स टेरेस्ट्रियल आहे, दॅट मीन्स दे सर्वाईव्ह ओनली ऑन द लँड सरफेस. आणि काही ऑर्गॅनिझम्स ॲक्वॅटिक, म्हणजेच त्यांचा जे मोड ऑफ लाईफ आहे ते फक्त पाण्यामध्ये असतो. काही ॲनिमल्स दे क्रॉल ऑन द लँड, म्हणजे जमिनीवर सरपटणारे प्राणी. आणि काही ॲनिमल्स दे स्विम इन वॉटर, जे पाण्यातच राहतात. आणि काही ॲनिमल्स हे फ्लाय इन द एअर, म्हणजे जसं बर्ड्स हे आकाशामध्ये उडतात. सम ॲनिमल्स हॅव स्केल्स ऑन द स्किन whereas सम हॅव फिदर्स ऑन हेअर्स. आता काही ॲनिमल्सला आपण बघितलं तर त्यांच्या स्किनवरती स्केली स्ट्रक्चर दिसतो, तर काही ॲनिमल्स त्यांच्या त्वचेवरती फेदर्स असतात किंवा हेअर लाईक स्ट्रक्चर दिसतात. इन दिस वे देर इज ह्यूज डायव्हर्सिटी अमॉंग द ॲनिमल्स टू. According to the recent studies, estimated number of animal species on the earth is approximately 7 million. आता हे जो आपण डायव्हर्सिटी पाहतो त्यांच्या शेपच्या बाबतीत, त्यांच्या दिसण्याच्या बाबतीत, किंवा ते कोणत्या मोड ऑफ लाईफ सर्वाईव्ह करतात, तर या सगळ्यांमध्ये जेव्हा आपण पाहतो तर सो मेनी ह्यूज डायव्हर्सिटी प्रेझेंट अमॉंग द ॲनिमल्स. मग अकॉर्डिंग टू द रिसेंट स्टडीज, सध्याची जी स्टडी आहे त्यानुसार जे एस्टिमेटेड नंबर आहे ॲनिमल स्पेसिसचं ते अप्रॉक्सिमेटली 7 मिलियन्स एवढी आहे. इट इज इम्पॉसिबल टू स्टडी ईच अँड एव्हरी स्पेसिस. However, if groups and subgroups of the animals are formed, depending upon the similarities and differences, it will make it very easy to study the vast variety of the animals. मग एवढे जे 7 मिलियन स्पेसीज आणि त्यामध्ये परत एवढी ह्यूज डायव्हर्सिटी, या सगळ्या गोष्टींचा जर आपण विचार केला तर एखाद्या ॲनिमलशी रिलेटेड आपल्याला माहिती हवी असेल, देन इट इज नॉट सिम्पल. दॅट मीन्स इट इज व्हेरी डिफिकल्ट टू गेट द इन्फॉर्मेशन अबाउट अ पर्टिक्युलर स्पेसीज. मग अशा वेळेस एखाद्या पर्टिक्युलर स्पेसिसशी रिलेटेड आपल्याला इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर या सगळ्या स्पेसिसचं क्लासिफिकेशन करणं, त्यांच्या सिमिलॅरिटीज आणि त्यांचे डिफरन्सेस विचारात घेऊन त्यांना क्लासिफाय करणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणून ॲनिमल क्लासिफिकेशन ही मेथड समोर आली. आता या ठिकाणी ॲनिमल क्लासिफिकेशनचे डेफिनेशन आपण पाहतोय. Formation of groups and subgroups of animals depending upon the similarities and differences among the animals is called as animal classification.
तर ग्रुप्स आणि सब ग्रुप्स यांचं फॉर्मेशन कोणता क्रायटेरिया यूज केला जातो, तर लिव्हिंग ॲनिमल्समध्ये असणाऱ्या सिमिलॅरिटीज आणि जे काही मेजर डिफरन्सेस आहे हा क्रायटेरिया विचारात घेऊन जे ग्रुप आणि सबग्रुप यामध्ये ॲनिमलला क्लासिफाय केलं जातं त्यालाच आपण ॲनिमल क्लासिफिकेशन असं म्हणतो. नाऊ नेक्स्ट बीट हिस्ट्री ऑफ ॲनिमल क्लासिफिकेशन. आता ॲनिमल क्लासिफिकेशन करण्यामागे असलेली हिस्ट्री म्हणजे ही प्रोसेस कशी कशी पुढे गेली हे आपण पाहणार आहोत. नाऊ सी हिअर नेक्स्ट पॅराग्राफ. Time to time, different scientists have tried to classify animals. Greek philosopher Aristotle was the first to perform animal classification. Aristotle classified the animals according to the criteria like body size, habits, habitats. Further, as per the new developments in sciences, references were changed and thereby the criteria of the animal classification too. बघा, जसं जसं काळ जात होता वेगवेगळ्या सायंटिस्टने आपापल्या परीने ॲनिमल्सचं क्लासिफिकेशन करण्यासाठी सुरुवात केली. तर सगळ्यात पहिले जे ॲनिमल्सचं क्लासिफिकेशन करण्याचा क्रेडिट जातो तो म्हणजे ॲरिस्टॉटल यांना. ॲरिस्टॉटल यांनी ॲनिमल्सचं क्लासिफिकेशन करत असताना बॉडी साईज, हॅबिट्स, हॅबिटॅट्स या सगळ्या गोष्टींचा म्हणजे हे जे पॉईंट्स आहे या क्रायटेरियावरती ॲनिमल्सचं क्लासिफिकेशन केलं. परंतु जशी जशी डेव्हलपमेंट होत गेली काही रेफरन्सेस चेंज झाले, क्रायटेरिया चेंज झाल्या आणि ॲनिमल क्लासिफिकेशनची मेथडसुद्धा चेंज होत गेली. तर क्लासिफिकेशन प्रपोज्ड बाय द ॲरिस्टॉटल इज नोन ॲज आर्टिफिशियल मेथड. तर ॲरिस्टॉटल यांनी जी क्लासिफिकेशनची मेथड प्रपोज केली होती त्याला आर्टिफिशियल मेथड असं म्हटलं जातं. बिसाइड्स ॲरिस्टॉटल, आर्टिफिशियल मेथड ऑफ क्लासिफिकेशन वॉज फॉलोड बाय थिओफ्रॅस्टस, प्लायनी, जॉन रे, लिनियस एक्सेट्रा. ॲरिस्टॉटलच्या आर्टिफिशियल मेथड ऑफ क्लासिफिकेशनचा उपयोग करून ॲनिमल्सला क्लासिफाय करण्याचं पुढे जे प्रयत्न केला तो थिओफ्रॅस्टस, प्लिनी, जॉन रे, लिनियस या शास्त्रज्ञांनीसुद्धा ते फॉलो केलेलं आहे. लेटर ऑन नॅचरल सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन वॉज फॉलोड. Natural system of classification was based on the various criteria like body organization, types of cells, chromosomes, biochemical properties, etc. तर आर्टिफिशियल मेथड नंतर जी पुढची सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन येते ती म्हणजे नॅचरल सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन. क्लासिफिकेशनच्या या मेथडमध्ये काही बेसिकली काही आणखीन क्रायटेरियाचा जे ॲडिशनल क्रायटेरिया आहे क्लासिफिकेशनचा जसे बॉडी ऑर्गनायझेशन, टाईप्स ऑफ सेल्स, क्रोमोझोम्स, बायोकेमिकल प्रॉपर्टीज या सगळ्या गोष्टींचा विचार केला गेला आणि लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स म्हणजे स्पेशली ॲनिमल्सचा हा जो टॉपिक आहे आपल्याला ॲनिमल क्लासिफिकेशन बघायचं आहे तर ॲनिमलला क्लासिफाय केलं गेलं. बाय द टाईम सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन बेस्ड ऑन इव्हॉल्युशन वॉज ऑल्सो ब्रॉट इन टू द प्रॅक्टिस. इट वॉज युज्ड बाय डॉब्झेन्स्की अँड मियर. रिसेंटली कार्ल फूड्स हॅज ऑल्सो प्रपोज्ड द ॲनिमल क्लासिफिकेशन. तर डे बाय डे जी क्लासिफिकेशनची डिफरंट मेथड ही अस्तित्वात आली त्यामध्ये ॲनिमल्सचे इव्हॉल्युशन हे कशा पद्धतीने झालं हा पॉईंटसुद्धा विचारात घेण्यात आला. तर स्पेशली जो इव्हॉल्युशनशी रिलेटेड जे क्रायटेरिया होता त्या क्रायटेरियाचा क्लासिफिकेशन करण्यासाठी डॉब्झेन्स्की आणि मियर या शास्त्रज्ञांनी त्याचा उपयोग केला. आणि रिसेंटली सध्या जी ॲनिमल क्लासिफिकेशनची मेथड जी प्रपोज केलेली आहे ती कार्ल हुस या सायंटिस्टने प्रपोज केलेली आहे. बेनिफिट्स ऑफ ॲनिमल क्लासिफिकेशन. आता ॲनिमल्सला आपण क्लासिफाय करतो तर ॲनिमल्सला क्लासिफाय करण्याचं जो मेन रिझन आहे हे कशामुळे, बिकॉज 7 मिलियन स्पेसीज ऑफ दी ॲनिमल्स प्रेझेंट ऑन द अर्थ सरफेस अँड देअर आर सो मेनी डायव्हर्सिटीज अमॉंग देम. त्यांच्या शेप, साईज, हॅबिटॅट्स, न्यूट्रिशन अशा वेगवेगळ्या क्रायटेरियाचा जर विचार केला तर सो मेनी डायव्हर्सिटीज आहेत त्यांची इव्हॉल्युशनच्या बाबतीतसुद्धा. तर एखाद्या पर्टिक्युलर ॲनिमल्सची माहिती मिळवण्यासाठी ॲनिमल्सला एका पर्टिक्युलर ग्रुपमध्ये क्लासिफाय करणं आवश्यक आहे. तर हे जे ॲनिमल क्लासिफिकेशनच्या जे बेनिफिट्स आहे या ठिकाणी आपल्याला पॉईंट वाईज दिलेले आहे आपण समजून घेऊ. फर्स्ट बेनिफिट, स्टडी ऑफ ॲनिमल्स बिकम्स कन्व्हिनियंट. ॲनिमल क्लासिफिकेशनमुळे ॲनिमल्सची स्टडी ही कन्व्हिनियंट होते. पर्टिक्युलर ऑर्गॅनिझम्सची माहिती आपल्याला पटकन मिळते. दॅट मीन्स स्टडी ऑफ ॲनिमल्स बिकम्स कन्व्हिनियंट.
स्टडी ऑफ फ्यू ॲनिमल्स फ्रॉम अ ग्रुप्स हेल्प्स टू अंडरस्टँड अबाउट द एंटायर ॲनिमल ग्रुप. एका ग्रुपमध्ये जितक्या ॲनिमल्सचे नावं एक्झाम्पल्स येतात त्या सगळ्या ॲनिमल्सच्या सिमिलॅरिटीज आणि डिफरन्सेस विचारात घेऊन हे ग्रुप्स केलेले असतात. त्याच्यामुळे एका ग्रुपमध्ये असणारे सगळे जे ॲनिमल्स आहेत त्यांची सिमिलॅरिटीज आपल्याला या ठिकाणी समजण्यामध्ये मदत होते. इट गिव्स आयडिया अबाउट ॲनिमल इव्हॉल्युशन. ॲनिमल क्लासिफिकेशनमुळे हाऊ द ॲनिमल्स आर इव्हॉल्ड, म्हणजे ॲनिमल्समध्ये इव्हॉल्युशन कसं झालं, डेव्हलपमेंट कसं झालं हे सुद्धा आपल्याला कळते. ॲनिमल्स कॅन बी इझिली आयडेंटिफाईड विथ द ग्रेट ॲक्युरेसी. इट हेल्प्स टू अंडरस्टँड द रिलेशनशिप ऑफ ॲनिमल्स विथ दी अदर लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. ॲनिमल क्लासिफिकेशन गिव्स अस आयडिया टू फाइंड आउट द रिलेशनशिप ऑफ ॲनिमल्स अँड अदर ऑर्गॅनिझम्स ऑल्सो. दुसऱ्या ऑर्गॅनिझम्सचा एखाद्या पर्टिक्युलर ऑर्गॅनिझमसोबत रिलेशन कसा राहील हे सुद्धा आपल्याला या क्लासिफिकेशनद्वारे इझिली अंडरस्टँड होतं. इट हेल्प्स टू अंडरस्टँड द हॅबिटॅट ऑफ ईच ॲनिमल अँड इट्स एक्झॅक्ट रोल इन नेचर. इट हेल्प्स टू अंडरस्टँड व्हेरियस अडॅप्टेशन शोन बाय द ॲनिमल्स. तर ॲनिमल क्लासिफिकेशनमुळे एखाद्या पर्टिक्युलर ॲनिमलचा हॅबिटॅट कसा असेल, त्याचा पर्टिक्युलर नेचरमध्ये ज्यावेळेस तो सर्वाईव्ह करतो ते एक्झॅक्ट त्याचा रोल काय आहे हे सुद्धा आपल्याला या क्लासिफिकेशनद्वारे अंडरस्टँड होतं. आणि त्याचबरोबर डिफरंट ॲनिमल्समध्ये कशा पद्धतीने ॲडॉप्टेशन त्यांनी क्रिएट केले, कशा ॲडॉप्टेशन त्यांनी स्वतः आत्मसात केले, या सगळ्या गोष्टींचा महत्त्व आणि त्याचबरोबर इम्पॉर्टन्स जे काही इन्फॉर्मेशन आहे हे ॲनिमल क्लासिफिकेशनद्वारे आपल्याला मिळते. सो इन दिस वे हिस्ट्री ऑफ ॲनिमल क्लासिफिकेशन, द सायंटिस्ट ॲरिस्टॉटल, अगेन डोब्झॅन्स्की, मेयर, लिनियस, पिनी, जॉन रे या सगळ्यांनी ॲनिमल क्लासिफिकेशन करत असताना त्यांचं महत्त्वाचं योगदान दिलेलं आहे.